27 ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांचे आवडते भक्तजनांचे श्रद्धास्थान श्री गणराया मोठ्या भक्तिभाव आणि हर्षोल्लासात विराजमान झालेत। गणपती बाप्पा म्हटलं की त्यांच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सर्वांच्याच घरी धामधूम असते, एक उत्साह असतो, एक चैतन्य असते। गणेशोत्सव किंवा गणेश चतुर्थी हा 10 दिवसांचा उत्सव आहे, जो गणरायाच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। हा उत्सव समृद्धी, बुद्धी आणि नवीन कार्याची सुरुवात याचं प्रतीक आहे। गणपतीमध्ये केले जाणाऱ्या सर्व विधींमध्ये अनेक प्रतिकात्मक कारणं जोडलेली आहेत। त्यातच टिळकांच्या काळापासून गणेशोत्सव सुरू झाला तेव्हापासूनच या उत्सवाला एक संदेशात्मक उत्सव म्हणून आपण पाहिलेला आहे। म्हणूनच गणेशोत्सवामध्ये मिरवणुकीत बहुतेक सर्वच गणेश मंडळ एक अनोखा संदेश देऊन या गणरायाला निरोप देताना आपण पाहिले। तसेच सार्वजनिक मंडळच नाही तर आता घरगुती गणेश सजावटीतही लोक वेगवेगळे संदेश देत गणपती सजावट करताना दिसत आहेत। दरवर्षी 10 दिवस पाहुणा म्हणून येणाऱ्या बुद्धीची देवता श्री गणरायाच्या साक्षीने अनेक कुटुंब विभिन्न प्रकारच्या संदेशातून आगळावेगळा गणेशोत्सव साजरा करतात। चंद्रपुरातही अनेक घरांमध्ये गणपती बाप्पांच्या साक्षीने विभिन्न प्रकारचे देखावे, आकर्षक संदेश देण्यात आले आहेत। असेच एक कुटुंब मंगेश अलोने यांच्या घरच्या गणरायाच्या देखाव्यांनी आणि संदेशांनी नागरिकांचे लक्ष वेधले आहे। कुंभार सोसायटी, पालनगर, मूल रोड, चंद्रपूर येथील मंगेश अलोने यांच्या घरी सजावटीतून महिला सक्षमीकरणाचा ग्रेट संदेश देण्यात आला आहे। अलोने यांच्या घरच्या देखाव्यात कधी संपणार नारी तुझा वनवास ग अशा आशयाच्या संदेशासह त्यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, किरण बेदी यांच्या कार्याचा गौरव करत महिला सक्षमीकरणाचा दिव्य संदेश दिला आहे। तसेच याच देखाव्यात आजीचं बैठ स्वयंपाकघर साकारत अन्नाची नासाडी करणार नाही, आता दात्याची भूमिका घ्यायची असे श्रेष्ठ संदेश देण्यात आलेले आहे। मंगेश अलोने यांच्या घरच्या गणपतीत केलेली ही आकर्षक सजावट खास आमच्या प्रेक्षकांसाठी।